नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? आता बाळप्पा महाराज हे अक्कलकोटामध्ये श्री स्वामी समर्थांच्या सेवेत दाखल झालेले होते. भल्या पहाटे प्रातःकाळी ते उठत असत. ते शंकराचे कट्टर भक्त असल्यामुळे प्रथम ते भगवान शंकराची पूजा अर्चा करीत असत. नंतर ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असत. तेथून आल्यावर ते जपजाप्य ध्यानधारणा करीत असत. त्यानंतर ते अक्कलकोटामध्ये माधुकरी मागण्यासाठी जात असत. तदनंतर पुन्हा ते श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असत. असा त्यांचा नित्यक्रम प्रतस्थपणे चाललेला असायचा. पुढे सुंदराबाईने बाळप्पा महाराजांना श्री स्वामी समर्थांच्या सेवेत दाखल करून घेतले. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटामध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला शके 1800 दिनांक 30 एप्रिल मंगळवार सन 1878ला महासमाधी घेतली. त्यांनी महासमाधीची ही लीला केल्यानंतर मात्र बाळप्पा महाराज हे अतिशय दुःखी कष्टी झाले. त्यांनी त्या अवस्थेमध्ये अक्षरशः अन्न पाण्याचा त्याग केला. पुढे बाळप्पा महाराजांचे संसारामध्ये अजिबात मन रमेना. त्यांनी संसार प्रपंचाचा पूर्ण त्याग केला व संन्यास वृत्ती धारण करून स्वतःला स्वामीदास ब्रह्मानंद स्वामी सरस्वती हे नाव धारण केले. तदनंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. त्या भ्रमणामध्ये त्यांनी अनेक मठ मंदिरे व देवस्थाने पाहिली. त्या दरम्यानच 1900 साली त्यांनी जालना येथे मठाची स्थापना केली व ते 1901 मध्ये नागपूरला आले. नागपूर येथे गंगाधर महाराजांशी त्यांची भेट झाली. पुढे त्यांनी त्यांनाच त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नेमले. तदनंतर ते अक्कलकोट येथे आले. बाळप्पा महाराजांना त्यांच्या अंतःक्षणाची चाहूल लागलेली होती. त्यामुळे त्यांनी ते विलासपूर येथे असताना गंगाधर महाराजांना बोलावून घेतले. शके 1831 सन 1909 मध्ये त्यांनी उत्तराधिकारी म्हणून गंगाधर महाराजांची विधिवत नेमणूक केली. असे बाळप्पा महाराज पुढे फाल्गुन शुद्ध चतुर्थी 15 मार्च 1910ला समाधीस्थ झाले. अशा ह्या बाळप्पा महाराजांनी श्री स्वामी समर्थांच्या महासमाधीनंतर स्वामींचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे 32 वर्ष सुरू ठेवले. स्वामींच्या कार्याची पताका सदैव फडफडत ठेवण्याचे महान कार्य बाळप्पा महाराजांनी केले.